हिंजवडीमध्ये प्रेमसंबंधाच्या बाधातून तरुणाची हत्या झाली आहे। प्रेमाच्या त्रिकोणामधून ही हत्या झाल्याची माहिती मिळते। लोखंडी रॉडनं वार करत त्या तरुणाची हत्या करण्यात आली। या संपूर्ण प्रकरणामध्ये एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे। आरोपी रुळी कांचन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे पुण्याचे प्रतिनिधी अविनाश परब दत्ता माझ्यासोबत आहेत। अविनाश, हे संपूर्ण प्रकरण काय आहे? नक्कीच. खरं तर या तरुण आणि तरुणींचं जे आहे हे शाळेत असल्यापासून यांचा प्रेमसंबंध होता. ते नंतर शिक्षणासाठी जे आहे ते पुण्यात आले होते आणि पुण्याच्या हिंजवडीमध्ये हे दोघं राहत होते. परंतु ती जी तरुणी होती त्या तरुणीचं या शिक्षणाच्या दरम्यान जे आहे दुसऱ्या मुलासंग जे आहे तिचा प्रेमसंबंध सुरू झाले होते. हे या युवकाला पटलं नाही आणि त्यानंतर त्यांनी जे आहे काल हिंजवडीमध्ये ते ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी येऊन त्या युवकाला लोखंडी रॉडने मारहाण केली. त्याचबरोबर युवतीला देखील मारहाण करण्यात आलेली. यामध्ये त्या युवकाचा जो आहे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यानंतर यामध्ये ती तरुणी जी आहे ती काही स्वरूपात जी आहे ती गंभीर जखमी देखील झाली आहे. ही माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला होता. आरोपीने ही हत्या केल्यानंतर जे आहे ते पुणे सोडण्याच्या नादात होता आणि पोलिसांनी तपास करून पुण्याच्या वेशीवर जे आहे या आरोपीला अटक केलेली आहे. आता नेमकी अजून यामध्ये काय माहिती समोर येते काय हे पोलीस तपासामध्ये जे आहे ते समोर येणार आहे. परंतु हा आरोपी जे आहे पुणे शहर सोडण्याच्या पूर्वीच पोलिसांनी त्याला जे आहे अटक केली आहे. नक्कीच, धन्यवाद अविनाश, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता।